दाखवली जाते हे आपण सातत्याने अनुभवलंय। गावदेवी धानेव आणि शनिदेव कृपा आगाशी या दोन टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळतो। ऑल द बेस्ट आकाश। पहिलं षटक हाताळण्याकरता पहिलाच बॉल स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला। काय बॉल डिलिव्हर्ड केला होता, अचंबित केलं होतं विश्वनाथ जाधव। एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, ऑलवेज सुपरस्टार म्हणून ज्या खेळाडूची ओळख या टेनिस बॉल क्रिकेटला मिळाली। गावदेवी धानेव या टीममधून बिलॉंग करणारा खेळाडू, ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते। परंतु पहिल्याच बॉलवर आकाशने सुद्धा जरूर दर्शवलं, जरी एक चांगला विशू खेळाडू असेल परंतु मला आज काहीतरी या वेळेला करून दाखवण्याची हिम्मत असावी। लो फुलटॉस बॉल होता, बॅटचा टो लागला होता, बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही। आसिफ शेखचा 2 बॉलचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 1 या धावसंख्येवर गावदेवी धानेव टीम आसिफ आणि विश्वनाथ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे। आकाश राऊंड द विकेटने येत असताना सरळ, मात्र या वेळेला बॉल निघून जाईल। पंचांकडे अपील केली होती, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, मात्र फिल्डर आहेत बॅकअपसाठी। लेग बायचा इशारा येत असताना प्रिव्हियस बॉल पाहायला आवडेल। साहिल पाटील क्विकली मात्र यावेळेला दर्शवत असताना राऊंड द विकेटने आले आणि इथून जर आपण पाहिलं तर लेग स्टंप मिसिंग होतं। चांगली पंचांची भूमिका, मॅग्निफिसंट अंपायरिंग बाय अजित म्हात्रे सर, आशुतोष व्यवहारे सर अँड विरल नायर सर। काय पंचांची भूमिका निभावली आतापर्यंत। लेग स्टंपला परिपूर्ण मिस झाला होता हा बॉल। आकाशची अपील फेटाळून लावली गेली आणि चांगली अपील केली होती। अपील क्रमांक हा सुद्धा नियम क्रमांक 27 आहे। ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता। मिस टायमिंग स्ट्रोक आहे। लॉंग स्टॉप रिजनला बॉल थांबण्याचं नाव घेणार नाही, जणू काही 4 धावांची मोहर उमटवली। नशिबाचा चौकार, विश्वनाथ विशूच्या बॅटमधून 4 रन। क्रिकेटचा मी आहे शौकीन, फटका तेवढा चांगला नव्हता परंतु इथे नशिबाचा चौकार मिळाला। पंचांकडे दाद जरूर मागितली होती, अपील केली होती। बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे। पहा आकाशची थिंकिंग किती पॉवरफुल पाहायला मिळते। पहिले बॉल त्याने मात्र हाताळले राऊंड द विकेटने आणि त्यानंतर विशूसाठी मात्र ओव्हर द विकेटने येत असताना पाहायला मिळतो। ट्रॅप रचलाय। मॅग्निफिसंट बॉलिंग बाय आकाश। चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही मात्र गोलंदाजी करताना बीट करताना त्यावेळेला एक कॉन्फिडन्स लेवल हाय होतो। स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र त्या क्षेत्रामध्ये बॉल फार वेगाने निघून चाललाय। स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकीशी बॅटची एज आणि सरळ बॉल निघून जाईल। फाईन लेग क्लिअर करणारा नशिबाचा चौकार आणि या चौकाराने विघ्नेश साखरतोडेचं स्वागत केलंय। 4 रन। कधी मिळेल मला तो मोठा माझी चौकार। बोर्ड लागले जात आहेत। मागील मॅच आपण पाहिलं, खऱ्या अर्थानं संतोष जाधव पिण्याला मिळाली परंतु त्याने विशालला ती डेडिकेट केली। कौतुक करावं लागेल। जो आपण पाहिलं 12वा खेळाडू असायचा परंतु त्याचे होप्स वाढवण्यासाठी, आणि नेहमीच मी म्हणतो की 12वा खेळाडू तो संघाचा आवाज नसतो पण तोच संघाची ताकद असतो। जर्सीवर 12 नंबर पण मनात कायम पहिल्या 11। तो खेळतो कमी पण जगतो प्रत्येक चेंडूसोबत। संघ हरला तर खांदा देणारा, जिंकला तर टाळ्या वाजवणारा हा खरा 12वा खेळाडू। पाणी घेऊन येतो पण उत्साह उतून जातो। त्याची रन कमी पण त्याची धावपळ जास्त। मैदानात कमी दिसतो पण टीम फोटोमध्ये हमखास पुढे आपल्याला पाहायला मिळतो। लेडीज अँड जेंटलमॅन, एव्हरी टीम हॅज स्टार्स बट चॅम्पियन्स ऑलवेज हॅव अ कमिटेड 12th मॅन। 12व्या खेळाडूसाठी मात्र या काही भावनिक ओळी, या 12व्या खेळाडूंना मानाचा सलाम। सध्या आसिफ शेख मात्र या वेळेला जरूर टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली आणि सरळ बॉल निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी। चांगला हुकचा फटका, 4 धावा बुक केल्या। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 धावा।
मुनीत कुडू, यावेळेला आपण पाहतायत हार्दिक आरेकर, राज पाटील, संपूर्ण विश नेटवर्कची टीम स्ट्रॉंग झोनमध्ये. मात्र यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत फंबल ढोंडो रे साजना, मात्र बॉल काही मिळत नव्हता. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर 9+ एकंदरीत आपण पाहिलं तर चौकार. यस, खेळाडू आपण पाहतायत. यस, अंपायर दर्शवतात की बाउंड्री चेक केली जाईल. नो बॉल आहे. यस, ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर जे फिल्डर असतात ते मात्र या ठिकाणी नेमले गेले होते. तुमचं फील्ड रिस्ट्रिक्शनचं बंधन असतं आणि त्यामुळे आपण पाहू शकलात तर इथे पंचांनी बरोबर हेरलं होतं. कारण निजाई यावेळेला आपण पाहतायत त्यांचं सुद्धा वेलकम. सध्या डिसिजन पेंडिंग आहे विश नेटवर्कच्या माध्यमातून. सेफ आहे. 9+3 धावा मिळतील. धावा 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सागर पाटील यावेळेला दर्शवतायत 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न. फ्रीडचा बॉल आहे. फिल्डर पुढे सरसावतील, मात्र फेकी करेपर्यंत यावेळेला 2 रन्स मिळतील का, मोठा प्रश्नचिन्ह होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आसिफ शेख, एक जुने जाणते खेळाडू, विश्वनाथ जाधव, जय विश्वकर्मा असे मात्र अतिशय चांगली मोठी फळी पाहायला मिळते या संघामध्ये आहे. सुरुवात झाली पंकजदादा पाटील, नंदकुमार पाटील, नंददादा यांच्या माध्यमातून. बहुजन विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक. यावेळेला स्विच हिटचा फटका. हे तंत्र आहे. स्विच केलंय, फार वेगाने बॉल निघून चाललाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. पाहता पाहता 2 रन्स मिळतील आणि या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुरुवात चांगली झाली. 6 बॉलमध्ये 13 आतापर्यंत आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून, आणि त्यानंतर 4 बॉलमध्ये 7 रन. सदानंद पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच मात्र टीमला बॅकबोन राहिलेत. सध्या बॅट मैदानाच्या आतमध्ये ह्या वेळेला बॅट चेंज करण्यात येते. जर विश्वनाथ जाधव यांनी लगातार 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर केतनजी घरत, बिलालपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज लागलं जाईल. सध्या बॅट चेंज केली जाते. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किंवा या विश्वनाथ जाधवच्या नावावर सध्या कलवा आपण पाहतायत. अगदी कमी वयाचा खेळाडू असताना त्याने पदार्पण केलं आणि त्यानंतर सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तो चांगला खेळ करत असतो. 22 धावा. लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन. नशिबाचा चौकार आज नशीब घेऊन आलेत गावदेवी धान्यू टीम. संघाला त्याचं बेनिफिट मिळते बाईटच्या स्वरूपात. विकेट किपरने केली चुकी, चुकीला माफी नाही आहे. 4 रन. धान्य गावाचा विश्वनाथ जाधव, मका बाजून बॅटिंग साधव. या वेळेला आपण पाहिलं तर चांगला फटका खेळलाय. स्विच हिटचा फटका आणि सरळ बॉलला फेकून दिला. आता बॉल थांबणार नाहीये. 4 रन. चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले. जर आगाशी टीमच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक साध्य केली तर जितेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. सध्या आपण पाहिलं तर प्रिव्हियस बॉलमध्ये चौकार आला आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून 1 रन. कोण विसरेल सुप्रीमो चषक, आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, जो ऑल इंडिया ओपन क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो. आणि त्या स्पर्धेत आपण पाहिलं तर एक्सप्रेसो कार ज्याला मिळाली तो खेळाडू आपल्याला सध्या पाहायला मिळतो विश्वनाथ जाधव. सर्वोत्तम गुणवंत खेळाडू
म्हणून पुरस्कार पाहायला मिळाला. 31 धावा झाले, 2 षटकांचा खेळ आणि वेळ घेतलाय तुम्ही आता 8-9 मिनिटांचा. हे षटक तुम्हाला 6 मिनिटात फेकायचं आहे. चेतन भोईर यावेळेला उपस्थित होत आहेत, पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचेच बंधू विनायक भोईर ISPL मध्ये सुद्धा आपल्याला दिसले. रणजी पट्टू म्हणून ज्यांची ओळख, विनायक भोईरचे बंधू. आज भरपूर नामवंत खेळाडू या स्पर्धेला येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 31 झाले आणि विश्वनाथ जाधव आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची सुद्धा ओळख पाहायला मिळाली, सदिच्छा दूत. विश्वनाथचा फटका फसलाय ऑन साईडला. फिल्डर मात्र पुढे सरसावतील. प्रयत्न चांगले केले होते परंतु सेफ झोनमध्ये पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन मंगेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना विश नेटवर्क या चॅनेलवर हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढू लागले. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना सातत्याने आपण अनुभवतायत, पाहतायत. या सर्व आमच्या लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांना मानाचा सलाम. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. आता मात्र या वेळेला बंदुकीच्या वेगाने, गोळीच्या वेगाने सरळ बॉलला फेकून दिलंय. जिथे वारा तिथेच मारा. आता मात्र या वेळेला टॅगलाईन विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून 6. आपली प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. 39 रन, 2.2 ओव्हरचा खेळ समाप्तीवर. गोलंदाज सज्ज मंगेश या वेळेला बॅटचा टो लागतोय. हा झेल महत्वपूर्ण असेल आणि इथे कॅच ड्रॉफ्ट. भरपूर कॅच ड्रॉफ्ट झालेत आणि त्याचा नतीजा मात्र संघाला सोसावा लागलाय. हे आपण सातत्याने पाहिलंय. सध्या T20 वर्ल्ड कप सुरू आहे, तिथे सुद्धा आपण पाहिलं झेल सोडण्याचे परिणाम काय स्पष्टपणे दिसतात. सोपा झेल होता, या वेळेला मात्र कठीण कडून बसले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 40 धावा. आसिफ शेखचा हा फटका उत्तुंग फटका आहे परंतु इथे फिल्डर येत आहेत. हवेचा अंदाज मात्र बांधता येत नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही लॉंग ऑन आणि फाईन लेग, लॉंग लेग या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही असतील ना, तर तुम्हाला हवेचा परिपूर्ण अंदाज तुम्हाला बांधता यायला हवं. अन्यथा तो सोपा झेलसुद्धा असून तो कठीण झेल निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह फिल्डिंग करावी लागणार आहे. आय कॉर्डिनेशन तुम्हाला मात्र त्या ठिकाणी बरोबर लक्ष केंद्रित करावं लागेल. आसिफ शेख या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना इतर वेळेला आसिफ शेखला आपण पाहिलं की त्याचे स्ट्रोक जे आहेत ते लॉंग ऑफ, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंट, थर्ड मॅन या क्षेत्रामध्ये असतात. परंतु आज चान्स घेतला होता की आपण सुद्धा हवेच्या बरोबरीने खेळण्याचा चान्स घेतला परंतु फसले. फलंदाज बाद. मायेची सावली हाकेला दावली प्रसन्न झाली ग. कोसिंबे गावच्या झाडा खाली आई प्रगट झाली ग. आई कोसमाई पावली ग आरडी गावाला. 40 धावा झाले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मंगेश आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला जय विश्वकर्मा. टायगर अभि जिंदा आहे. आल्या आल्या पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत या खेळाडूला जणू 15 वर्षांच्या पलीकडचा नवतरुण खेळाडू खेळतोय. तो जय विश्वकर्मा पुन्हा एकदा फ्रेम मध्ये दिसला. षटकार, 6 धावा. क्या बात आहे. कडक शॉट. थँक्यू. 46 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलच्या समाप्तीनंतर गावदेवी धानिव टीम प्रथम बॅटिंग करत असताना जय विश्वकर्मा पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले. हा सुद्धा मात्र धमाका आहे का? फिल्डर येत आहेत, चांगले प्रयत्न केले परंतु फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देत निघून जाईल षटकारासाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचले. फलकावर पाहायला मिळते 52 धावा, 52 रन. क्या बात आहे विश्वनाथ जाधव. 13 मिनिटात तुम्ही 3 षटकं फेकली, त्याबद्दल धन्यवाद.
थँक्यू. वेलकम बॅक. 52ला 1 सध्या आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्ती अखेर. चांगली बॅटिंग 12 बॉलमध्ये 27. विश्वनाथ जाधव आणि जय विश्वकर्मा एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या 52, 52 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर ह्या वेळेला चौथा आहे. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स सज्ज राहायचे आहेत. जयू दुर्गेश 11 अर्नाळा आणि संतोष भुवन दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. सध्या आपण पाहिलं तर 52 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांच्या अखेरीस चौथं षटक प्रगतीपथावर. शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53, लॉस ऑफ 1 विकेट. कामण गावातील प्रसिद्ध उद्योजक महेश पाटील, समाज कार्यकर्ते महेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हॉटेल कल्पेशा घरी कट्टा यांच्या प्रोपरायटर बाबूजी धुमाळ साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. सर बॅटचा वापर केलाय आणि सेकंड अटेम्प्टला क्या बात आहे. व्हॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. याला म्हणतात या संघातील चित्ता आहे. अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपणारा खेळाडू आपण पाहत आहेत. कैलास. अगदी कपिल देव, रामलाल निखंज यांची आठवण करून देणारा हा झेल. 32 पावलं धावून मात्र आपण पाहिलं कपिल देव, रामलाल निखंज सरांनी मात्र झेल टिपला होता. विवेन रिचर्ड सरांचा आणि जय विश्वकर्माचा झेल अगदी 15 ते 16, 16 ते 17 पावलं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. तो झेल टिपला गेला. राईट मुहूर्त विकेटने आले मात्र परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नाही. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. कैलास त्या ठिकाणी आले. बॉल मात्र अगदी चांगला कॅप्चर केला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर वाईटिश लॉंगॉनला होते. स्ट्रीट ड्राईव्हला आले आणि स्ट्रीटच्या माध्यमातून सरळ आले आणि चांगला झेल टिपला. जय विश्वकर्मा जर आपण पाहिलं तर 40+ आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा येताना आशुतोष व्यवहारे सरांचा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 54ला 2, 54, लॉस ऑफ 2 विकेट. फिल्डरच्या बाबतीत सुद्धा यावेळेला गौरव करावा लागेल. कैलास, अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. ऑन साईडला कलवाचा नीरज कुमारचा हा फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला यावेळेला कलवाने चांगला चौकार मारलाय. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, कलवा इज अ सुपरस्टार. 4 रन. मौलीत हात हाय त्यांचे शिरावर, ओ कुसुमाई मौलीत हात हाय त्यांचे शिरावर. आपले प्रभाकर शेठचा कुसुमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कुसुमाई चषक आहे तो एक नंबर. या चौकारासहित संघाची धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचली गेली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गावदेवी धानीव टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे परंतु इथे धावा त्या सेफ नाही आहेत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. इथून विश्वनाथ जाधवला स्ट्राईक एंडकडे आणण्याचं काम करतायत मिस्टर कलवा. चौथ्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. चौथा धक्का गावदेवी धानीव टीमला गॉन. खारडी गावाला मान घेऊन तुझा भक्त आला हा तुझ्या दारी. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल जर आपण पाहिला तर यावेळेला निघून जाईल. 4 रनसाठी. विश्वनाथ जाधवची हीच ताकद आहे. कोणत्या सिच्युएशनमध्ये कशा कंडिशनमध्ये कशी बॅटिंग करायची हे मात्र त्याने जाणलंय आणि त्यामुळेच मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव
त्याच्या पाठीशी पाहायला मिळतोय. आणि मोठमोठ्या खेळाडूंमध्ये तुमचं जेव्हा तुम्ही वावरता त्यावेळेला तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स मिळत असतं आणि अशा वेळेला आपण पाहतोय त्याचा फायदा ग्रामीण क्रिकेटला होतो, खेळाडूंना होतो. 62ला 3 स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन तर डेफिनेटली मिळेल. तर बॅट अँड बॉलचं कॉर्डिनेशन थोडंफार झालं असावं, बॅटची एज असावी. आणि इथून 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 63ला पहिला डाव समाप्तीवर झालाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 64 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. तर या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी जयू दुर्गेश 11 अर्नाळा, जयूच्या नावाने मात्र आता सातत्याने आपण पाहत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी उतरतात. आणि जयूला खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली असेल, कारण या खेळाडूने खूप काही नाव करून मात्र काळाचा महिमा काळाचं जाणे, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं जयूला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली कोसमाई चषकाच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने. आणि त्यांच्या समवेत संतोष भुवन संघ खेळेल आणि साथीला असतील या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून संदीप गावण सर आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अक्षयजी पांडव यांना मी विनंती करेन टॉस त्या ठिकाणी आपण करावा. जे आपण टॉस करणार आहोत. दयानंद किनी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस बॉक्समध्ये चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि लगेच आपण टॉस करणार आहोत. अक्षयजी पांडव, वॉइस ऑफ वाडा, कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप गावण सर आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अक्षयजी पांडव. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस करण्याकरता यायचंय. टीम संतोष भुवन आणि अर्नाळा या दोन टीममध्ये ही मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच सुरू होण्याआधी दोन्ही कॅप्टन्सला टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे, त्यामुळे सामना सुरू होण्याआधी टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर यायचंय. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे यांचा गोड आवाज तुम्ही ऐकलात आणि काही वेळातच तुम्ही अक्षयजी पांडव यांचा आवाज सुद्धा ऐकणार आहात. टॉस बॉक्सच्या दिशेने ते वळतीलच. आमचे आदरणीय दयानंद किनी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहतील. एका बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाळा आणि संतोष भुवन या दोन संघादरम्यान ह्या मॅच असेल. टी शर्ट परिधान करून कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचतील. तेव्हा संतोष भुवन कैप्टन, मैच शुरू होने से पहले आपको यहाँ पर आना है. इथे कॉइन स्पिन केला जातोय. अर्नाळा संघाकडनं कॉल दिला जाणार आहे. कोसमाई असं कॉल दिला आणि कोसमाई चषक इथे आलाय. नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घेशील? फिल्डिंग करू. पहिल्यांदा विघ्नेश फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि काय म्हणशील इथे आलंय आणि हे नवं मैदान जे बनवलं गेलंय ते मैदान पाहून आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? या स्पर्धेची आतुरता खूप वर्षापासून लागली होती. जवळजवळ 2022 मध्ये ही स्पर्धा खेळली होती आणि त्यानंतर 1-2 वर्षाचा गॅप करून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलेले आहेत. खूप सर्व क्रीडा रसिकांना एक आतुरता लागली होती आणि ती पूर्ण झाली. त्यामुळे कोसमाई चषकचे हार्दिक म्हणजे मनापासून धन्यवाद. आणि आता फिल्डिंग आले तर आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि आउटफील्ड सध्या फास्ट आहे आणि हवेचा झोत सुद्धा आहे, त्याप्रमाणे बॉलिंग करण्याची हे असेल. सध्या प्रशांत खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ISPL मध्येही चांगला
रोल राहिला त्याचा. टीमच्या सोबत आहे आज की वेगळ्या स्पर्धेकरता सध्या मला वाटतं कर्नाटकमध्ये खूप जास्त खेळाडू आहेत, गोवा कर्नाटकच्या परिसरात. टीमच्या सोबत आहे की त्या मॅच करता गेला? तो टीम सोबत नाही आहे, परंतु टीम सोबत जरी नसला तरी तो नेहमी आमच्यासोबत असतो. ऑनलाईन मॅच चुका कोणाच्या चुका काय होतात ते सांगत असतो आणि प्रोत्साहन करत असतो की चांगलं खेळा. आणि आज जर आम्ही इथून जिंकतो तर नक्कीच तो पुढच्या दुसऱ्या दिवशी इकडे उपस्थित राहील. आणि त्याच्याच बरोबर जर विनायक भोईर सुद्धा आज उपस्थित असतील. शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस आ रहे हैं, पहला बैटिंग करना होगा, कहाँ तक पहुंचना पसंद करोगे? ज़्यादा ज़्यादा स्कोर करने की कोशिश करेंगे हम लोग भी. कैसा लग रहा है यहाँ पर आकर और इस माहौल के बारे में क्या कहोगे? ये टूर्नामेंट तो मैं पहली बार खेल रहा हूँ और जो भी टूर्नामेंट है अच्छा है, आउटफील्ड भी अच्छी है, ग्राउंड भी अच्छा है और आयोजन भी अच्छा है. तर इथे टॉस झालाय, टॉस जिंकून अन्ना संघाने निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपल्याला रिझवण्याकरता या मॅचचं पुढचं वर्णन ऐकवण्याकरता संदीप गावंड सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. ऑन दी अप बॅकलिपचा वापर केलाय, फोर्स केले चेंडूला आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलंय. मिळतील धावा 4. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. 4 रन्स. जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. विश्वनाथ जाधव. ओहो, आता बॅकलिपचा वापर केला. आता ऑन साइडला मिड विकेट पट्ट्या बाहेर. परफेक्ट स्ट्रोक, सिक्सर. वॉट स्ट्रोक. महासंग्राम पाहुणी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आलेत. एक ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला, ऑन दी अपचा फटका पाहायला मिळाला, जिथे 4 धाव मिळतील आणि दुसऱ्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला. 22 अशा बॅटमधून दमदार दिमागदार सुरुवात जय शनिदेव आगाशी टीमचे झालं. प्रत्युत्तरादाखल कारण 63 धाबा पहिल्या इनिंगचा खेळ ज्या वेळेस संपला त्यावेळेस 63 धाबा धावपळकर जमा झाला. हो, 2 in row. वॉट स्ट्रोक. जसं काय बंदुकीमधून गोळी बाहेर पडले आणि चेंडूला पाठवून दिले. स्कोर लेग पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. अफलातून सुरुवात बॅटर करतायत. पुन्हा एकदा आता मात्र यावेळेला काव कॉर्नर पट्ट्या बाहेर. विकेट घेण्याकरता गोलंदाज करतायत जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सिक्सर. आणि मला वाटतं या षटकारांच्या हॅट्रिक सहित AP टेलर अनिलजी पाटील साहेबांकडून जर्सी मिळेल या खेळाडूला. वा, काय सुरुवात केलंय, दमदार सुरुवात. प्रत्युत्तरादाखल जय शनिदेव आगाशी टीमची आणि बॅटर आहे मिस्टर भावेश. आता ऑफ ड्राईव्ह चांगलं मिडलिंग होत आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धाव संख्या झाली आहे ते बिनबाद नाबाद 23. काही क्षणातच म्हणजेच हे षटक आता मला वाटते की 3-3.5 मिनिटांमध्ये संपेल. फुलपिच बॉल खबरच्या दिशेने खेळायचं होतं आणि त्याच दिशेने चेंडू गेलाय. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. ओहो, यावेळेला चातुर्य बघितलं, खराब फेकीचा फायदा उचलला आणि ह्या चेंडूवर 2 धावा पळून पूर्ण केल्यात. पहिलं षटक संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्युत्तरादाखल जय शनिदेव आगाशी संघाने धावा बनवलेल्या आहेत त्या 25 धावा. पाणी हवा आहे खेळाडूला आणि ते पाणी पोचवलं जाईल. 12th मॅन आहेत त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून 25 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 18 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन सिच्युएशन बद्दल माहिती देणार आहोत. त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. 18 मध्ये 39 ची आवश्यकता.
भावेशने सांगितलं की माझ्या षटकामध्ये सुद्धा 2 चौकार खेचले होते विश्वनाथ जाधवने 15 बॉलमध्ये 33 धावा पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या होत्या आणि त्याच्या या पहिल्या षटकामध्ये 25 धावा प्रत्युत्तरादाखल जय शनिदेव आगाशी टीमने बनवलेत. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 39 धावांची आवश्यकता. अक्षय गोलंदाजी मार्गावर आलेत. स्ट्राईक इनकडे आता भावेश पुन्हा एकदा परततोय. भावेशने 5 बॉलमध्ये 23 धावा बनवलेत. आकाशने एका बॉलमध्ये 2 धावा बनवलेत. चांगलं तंत्र फलंदाजीचं पाहायला मिळालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर आता क्षेत्ररक्षक सीमारेषेलगतच तैनात केले गेलेत. लेफ्ट आर्मचा मारा स्ट्रेट टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पकडायला मिळतोय. विश्वनाथ जाधव चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एकच धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली, मालिकावीर म्हणून 4 व्हीलर गाडी ज्या खेळाडूला मिळाली, त्या खेळाडूच्या अगेन्स्ट काय चांगल्या धावा बनवल्या पहिल्या षटकामध्ये. स्लोबर वन हुक केलाय परंतु चेंडू आहे हवेत. हो, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय. परत जावं लागेल बॅटर आकाशला. आकाश इज गॉन. पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर आहे ती 26 धावा. 26 वर 1. धावसंख्या धावफळकावर लागल्या जातात. 26 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष आलं. विश नेटवर्कद्वारे पाहणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच सुरू आहे. जय शनिदेव कृपा आगाशी विरुद्ध संदेश 11 धानीव असा. संदेश 11 धानीव टीमने समित 4 षटकांमध्ये 63 धावा बनवल्या होत्या. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय शनिदेव कृपा आगाशी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 26. आता रिक्वायर रन रेट 14.25 बनलाय. नवीन बॅटर गेलाय संतोष. अक्षयनी सफलता मिळवून दिली. अडथळा दूर केलाय आकाश या बॅटरचा. आकाश या मॅचवर जास्त टाकू शकला नाही. प्रकाश कामगिरी करू शकला नाही. तो झकास. अक्षय तयार. संतोष करता. ओ स्लोवर वन. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय. थोडासा खाली राहतोय. खाली राहून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. सातत्य राखणं फार महत्वाचं आहे. अक्षयला ठाऊक होतं की विश्वनाथ जाधव सारखा एक महत्वपूर्ण गोलंदाज त्या ठिकाणी असफल ठरलाय. खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू हवेत आहे. ऑन साईडलाच एक वेगळा फटका खेळायचा होता परंतु चेंडू बराच वेळा हवेत असल्या कारणानं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विश्वनाथ जाधवने टिपलाय झेल. संपलाय संतोषचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 26. क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खारडी ये गावात. खाली कोशिंबे ये गावात. बकर शेट इलाक्याचं बक्षीस लावलं बघ हो या खेळाला. बकर शेट इलाक्याचं बक्षीस लावलं बघ. थँक्यू. वेलकम विनायक भोईर. रणजीपट्टू आहेत आणि नुकताच ISPL मध्ये दिल्ली संघाद्वारे त्यांना आपण खेळताना बघितलं होतं. ते या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. अनेक स्पर्धांमध्ये तो चांगली कामगिरी करत असतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे आयोजित केलेल्या त्या स्पर्धांमध्ये सुद्धा विनायक भोईर यांचे सरस कामगिरी होत असतोय. रणजीपट्टू अर्नाळा गावातील एक अनमोल हिरा अतिथी कक्षाच्या दिशेने आपण बघितलं. आता नवीन बॅटर जर आपण बघितलं तर सिद्धेश आलाय. कर्णधार आलाय. कर्णधारला साजेशी कामगिरी करावी लागेल. संयम नावाचा दागिना तुमच्याकडे पाहिजेत कारण समाधान सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. एखादा मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही विकेट देऊन त्या ठिकाणी जात आहेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26.
मोठा फटका बॅकलिपचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय शनिदेव कृपा आगाशी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 27. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37 ची गरज. आई कुसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कुसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आल्या आल्या बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असत आणि त्यामुळेच त्यांना इथे अपयश आलं. बघू शकतात या स्पर्धेकरता भरपूर मेहनत घेणाऱ्या व्यक्ती ज्यांना आपण अतिथी कक्षाच्या दिशेने पाहतोय. 12 चेंडू आणि सुरू असलेल्या मॅच मध्ये 37 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. थ्रो करण्याआधी एकदा मिळाली बॅटरला. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 28. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता. रोहित गोलंदाजी मार्गावर आलाय आणि तिथे जय विश्वकर्मा त्याला गायडन्स करतोय. एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल अशी खेळी सातत्य राखणारा खेळाडू म्हणजे जय विश्वकर्मा. डिसिप्लिन आदर्शपणा काय असतोय हे दाखवणारा खेळाडू म्हणजेच या संघातील जय विश्वकर्मा. या खेळाडूला तुम्ही बघतायत मिड ऑफ मध्ये सध्या उभे आहेत. ओव्हर पिच बॉल पाठवून दिला लॉंग ऑफ रिझन मध्ये. वॉट फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. मंगेश यादव चांगली फिल्डिंग करतायत आणि त्यांनी ह्या चेंडूला अडवलंय. विकेटचं पतन धावबादच्या स्वरूपात परतावं लागेल बॅटरला. सिद्धेश इज गॉन. मैदानी आवाज घुमणार चौकर षटकारांचा. षटकारांचा घुमणार चौकर षटकारांचा. या वीरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. लय मानाचा चषक आहे थँक्यू. हो लय मला वाटतं इतर त्यांच्या साथीदारांनी सांगितलंय की जाओ ठोक डालो. सर्वच बॅटर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. हाफ ट्रॅकर उचललाय चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि इथे लगान चित्रपटाची आठवण करून देतात कव्वा. सिक्सर. आई कुसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. स्कोर मूव्स ऑन 34. धावसंख्या झाली आहे ती 34. आता 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 30 पाहिजेत. फुलपिच बॉल कोळवर टप्प्याचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने या चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मंगेश यादव यांच्या हातापर्यंत चेंडू पोहोचवला गेलाय. बॅटरने सहजगत्या 2 धावा पळून पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात. 3 गडी बाद 36. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 28 धाबांची गरज आहे. 8 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. आसिफ काहीतरी म्हणतायत आणि आसिफ करता कोसमाई चषक म्हटलं तर त्याच्या अनेक आठवणी आहेत. 1 बॉल 4 ची आवश्यकता असताना त्यांनी ठोकलेला चौकार आपल्या लक्षात येतोय आणि मैदान जरी वेगळं असलं तरी भरपूर प्रेम मिळत असतं आसिफ या खेळाडूला. ओ गुडलेन सत्रामध्ये चेंडूला रिलीज केलंय. चांगला वळणदार चेंडू बघायला मिळतोय. लेग कटर चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या धावपळकर आहे यावेळेला ती 36. अजूनही 28 धावा पाहिजेत 7 बॉल मध्ये. 7 चेंडू 28 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल. वजनदार खेळाडूचा वजनदार वार. चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. करू
करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा आहे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा आहे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 3 गडी बाद 42. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 22 ची आवश्यकता. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ सुद्धा दाखल झालाय. टीम 94 कामन सुद्धा इथे दाखल झालंय आणि त्यांच्या पाठीराखे सफल उद्योजक सुद्धा या ठिकाणी येताना दिसत आहेत आपल्याला. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय कोसमाई क्रीडांगणावर सुरू असलेल्या कोसमाई चषक 2026 मध्ये. स्लो बर्बन चेंज ऑफ पेस गेम चेंजर खेळाडू म्हणून पाहिलं जातं जय विश्वकर्मा या खेळाडूकडे. 3 गडी बाद 42 धाबा जय शनिदेव कृपा आगाशी टीमच्या. आणि इथे जर आपण बघितलं तर आता नेमकं काय घडलंय. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये पाहिजेत 22 धाबा. मॅच संपला नाही, मॅच बनू शकतोय. ह्या वेळेला थोडासा लेग ब्रेक केलाय, वाईड लाईनच्या आतून चेंडू केलाय, मात्र DRS ची मागणी केलं. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय. बॅटरच्या मनामध्ये आशंका निर्माण झाली, त्यामुळेच आशुतोष व्यवहारे सरांनी इथे रिफर केलंय. आणि आमच्या कंट्रोल रूम मध्ये येत आहेत विरल नायर सर आहेत, जे आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवतील. 11 मध्ये 38 वर भावेश नावाचा खेळाडू खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग कडे मजा बघतोय. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 बॉल आणि रिव्ह्यू लॉस. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 22. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा बॉल होता. हुक केलं जातं या चेंडूला आणि पाठवून दिलं स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 4 धाबा चौकार. खारडी कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान माऊली आहे हो शान. थँक्यू. एपी टेलर कडून जर्सी तर आहेत. 3 मध्ये 18 पाहिजेत. संघाला जिंकायचं असेल तर 18 धाबांसाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. विनीत स्ट्रायकिंग कडे आहे. 3 गडी बाद 46 धाबा जय शनिदेव कृपा आगाशी टीमच्या. 3 मध्ये 18 धाबांची आवश्यकता. जय विश्वकर्मा. स्विंग अँड मिस. सरळ सोडलं होतं, थोडंसं खाली राहणारा चेंडू होता. आणि ह्याच बरोबर विकेट आहे की नाही, रन आउट आहे की नाही याकरता 3ऱ्या पंचांना आमंत्रण दिलं. अंपायर्स कॉल्स. पाहिलं जाईल बॅटर सुरक्षित आहे की बॅटर बाद आहे. 3 मध्ये 18ची आवश्यकता होती. असं वाटलं की सहजगत्या हा पाठलाग केला जाईल. पहिल्या षटकात 25 आल्या होत्या, त्याच्यानंतर काही चांगली वापसी केलं टीमने. नीरज यादव नीरज जयस्वाल जे कॅप्टन आहेत, कळवा या नावाने जास्त प्रसिद्धी. वेगळी हेअरस्टाईल आणि सुरुवातीला त्याची ओळख, नंतर एक उत्कृष्ट दर्जाचा फिल्डर्स. संदेश 11 धानीव टीमचा जॉन्टी रोड्स म्हणून त्याची ओळख. आणि आता क्रिकेटमध्ये षटकार चौकार ठोकण्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय असा खेळाडू आहे नीरज जयस्वाल. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहिलं. विश्वनाथ जाधव पहिला ISPLचं पर्व ज्याने गाजवलं, सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा ज्याने गाजवली आणि मालिकावीर म्हणून 4 व्हीलर गाडी ज्या खेळाडूला मिळाली तो खेळाडू विश्वनाथ जाधव संदेश 11 धानीव टीम मधून खेळताना दिसतोय. कंट्रोल रूम मध्ये पाहणी केली जातं. वेस्ट नेटवर्कद्वारे हे थेट प्रेक्षेपण. बेनिफिट ऑफ डाऊट, कारण या ठिकाणी अंपायर्स डिसिजन बॅटर नॉट आउट, बॅटर इज सेफ. याचबरोबर आता धावसंख्येत होतं बदल आणि आता स्थिती काय आहे 2 मध्ये 17. भावेशने निर्माण केलाय खतरा, पाठवलं मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. 6 थँक्यू. शेवटचाच एक बॉल आहे आणि अर्थातच या षटकाराच्या साह्याने आता धावफलक पुढे सरकलंय.
आणि धाबा लागले जात आहेत 53. 1 मध्ये पाहिजेत 11. टायमिंग प्रॉपर नव्हतं. 44 वर खेळत असताना भावेशला परत जावं लागतं. अशा रीतीने या मॅचला जिंकलंय ते म्हणजेच संदेश 11 धान्यू टीमने 10 धाब्यानिशी या मॅचला ते जिंकतायत. कॉंग्रॅच्युलेशन संदेश 11 धान्यू टीम. हँडशेक करण्याकरता लाईनअप मध्ये पुढे चला. भावेश कॉटन बोल्ड जय विश्वकर्मा यालाही सफलता मिळाली. 13 चेंडूंना सामोरे गेलाय. 44 धावा बनवल्या. स्ट्राईक रेट 338.50चा पकडा मिळाला, ज्याच्यामध्ये 6 षटकार आणि एका खणखणीत चौकारांचा समावेश आपण पाहिला. हँडशेक करण्याकरता दोन्ही टीम पुढे दाखल होत आहेत. पराभूत झालेल्या टीमचे कॅप्टन सुद्धा आपल्याला अतिथी कक्षामध्ये येताना दिसतील आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच फुल